नमस्कार. न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, गेल्या काही वर्षांमध्ये आपण महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षण हा विषय जो आहे तो पाहतो आहोत आणि आत्ता तर गेल्या काही महिन्यांमध्ये तो अधिक मोठ्या प्रमाणावर चर्चेला जातोय. त्यातून निर्माण झालेले प्रश्नसुद्धा आपण पाहतोय आणि त्यातून उत्तर शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे. पण या सगळ्यातून अनेक जे कंगोरे त्याच्यामधून समोर येतात, त्याच्यामध्ये केवळ मराठा आरक्षण हा मुद्दाच नाही आहे. आता त्याच्यामध्ये ओबीसी जे आहे तो वर्ग जो आहे त्यांच्या नाराजीचा मुद्दा समोर आलेला आहे, त्यांच्यामधल्या संघर्षाचा मुद्दा समोर आले आहे. त्यातून मग इतर सुद्धा जाती जे आहेत त्या सुद्धा आरक्षण मागू लागलेले आहेत किंवा त्यांचाही प्रश्न पूर्वीपासून आहे तो सुद्धा कुठेतरी वर येताना आपल्याला पाहायला मिळतोय. आणि अशा पद्धतीने एकूणच समाजामध्ये एक संताप आहे, लोकांमध्ये सुद्धा संभ्रम सुद्धा आहे की नेमकं काय याच्यातून करायचं, कोण मार्ग काढणार आहे. राजकारण सुद्धा खेळण्याचा प्रयत्न मोठ्या प्रमाणात होतोय. विशेषतः राजकारण जे हाच कदाचित त्याचा एक पहिलं अंग आहे असंच वाटायला लागलेलं आहे. हा प्रश्न कोणाला सोडवायचा नाही, तो जास्तीत जास्त चिघळत राहावा असा प्रयत्न होतोय. दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे यातून हिंदू समाज जो आहे, ज्याच्यामध्ये या सगळ्या अनेक जाती आहेत, ह्या जातींमधल्या प्रश्नामुळे हिंदू समाज विभागला जाईल असा सुद्धा एक मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. त्यामुळे प्रश्न अनेक आहेत, ते सोडवण्याचा प्रयत्न होताना दिसत नाही. त्याचं राजकारण केलं जाण्याचा मोठा प्रयत्न होतोय आणि त्यातून समाजापुढे एक धोका निर्माण झालेला आहे. आणि कोणी अशा या सगळ्या गोष्टींना सोडवण्यासाठी एक नेतृत्व तयार होणं जे आहे ते आवश्यक आहे, पण ते नेतृत्व सुद्धा दिसत नाही. तर ही सगळी पोकळी जी आहे ती सध्या महाराष्ट्रामध्ये दिसते आणि या सगळ्या अशा प्रश्नांविषयी आपण कुठेतरी त्याची चर्चा व्हायला पाहिजे, त्यातून काय तोडगा निघेल याचा प्रयत्न व्हायला पाहिजे. आणि म्हणूनच आजचा हा जो विषय आमचा आहे तो याच सगळ्या एकंदरीत या प्रश्नांना वाहिलेला आहे. आणि त्यासाठी आज आमच्या सोबत आहेत सारंग दर्शने, ज्येष्ठ पत्रकार आहेत आणि या सगळ्या विषयावर त्यांचा अभ्यास सुद्धा आहे. तर त्यांच्याशी आपण बोलूया आणि यातून कशा पद्धतीने मार्ग काढता येईल याविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. नमस्कार दर्शनेजी, खूप खूप स्वागत आहे न्यूज डंकामध्ये. प्रश्न जो आहे तो आपण गेल्या म्हणजे अनेक वर्षातला प्रश्न आहे मराठा आरक्षणाचा. आत्ताच्या कदाचित पिढीला वाटत असेल की आत्ताच सगळे निर्माण झालेले, पण 1980च्या दशकापासून हा प्रश्न जो आहे तो चर्चेत आहे. अजूनही इतकी वर्ष झाली तरी तोडगा निघत नाही त्याच्यावर. आणि आता तर जाती जातींमध्ये भेदाभेद निर्माण होण्याची परिस्थिती आलेली आहे महाराष्ट्रामध्ये आणि खूप गंभीर असा प्रश्न बनलेला आहे. तुम्हाला पहिल्यांदा काय वाटतं या सध्याच्या या सगळ्या मराठा आरक्षणाच्या प्रश्नाविषयी? मराठा आरक्षणाच्या प्रश्नाला खूप वेगवेगळे कंगोरे आहेत. त्याला राजकीय कंगोरे जसे आहेत तसे सामाजिक कंगोरे आहेत. त्याला मराठा समाजाच्या आर्थिक स्थितीचा संदर्भ आहे. शिवाय मराठा समाजाचं एकूण शैक्षणिक प्रगती जी झाली किंवा झाली नाही त्याच्याशी संबंध आहे. शेतीमधलं जे अपयश आहे, शेती न होणं चांगली, शेतीमधनं उत्पन्न न येणं, अपयशी शेती होत जाणं, याचा त्याला कंगोरा आहे. राजकारणामध्ये मराठा नेतृत्वाने 1960 पासून जे यश मिळवलं किंवा सत्ता आपल्या ताब्यात ठेवली त्याचा समाजाला फायदा न होणं किंवा समाजाला त्याचा लाभ न मिळणं हा एक त्याला कंगोरा आहे. मला असं वाटतं की 1960 मध्ये संयुक्त महाराष्ट्र झाल्यानंतर समाजामध्ये तेढ किंवा समाजाचे तुकडे पाडणारा हा आजचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे असं मला वाटतं. आणि तो ज्या प्रमाणामध्ये जितका गंभीर आहे आणि चिघळण्याची शक्यता आहे ते गांभीर्य दुर्दैवाने राजकीय नेत्यांना आणि राजकीय पक्षांना नाही आहे. ही सगळ्यात महाराष्ट्राच्या दृष्टीने अतिशय वाईट गोष्ट आहे. आज म्हणजे एक महाराष्ट्रातला मोठा समाज रस्त्यावरती येतोय, आंदोलन करतोय, आम्हाला आरक्षण द्या असं म्हणतोय. त्याची गंभीर दखल घेऊन आपण त्याला सामोरं जायला पाहिजे, एकत्र येऊन सामोरं जायला पाहिजे. हे आकलनच राजकीय नेत्यांना आणि पक्षांना राहिलेलं नाही आहे. आज जे मराठा आरक्षणाच्या प्रश्नाचं पक्षीय राजकारण जे होतंय त्याचं कारण हे आहे की या पक्षांना आपल्या पक्षीय स्वार्थाच्या पलीकडे जाऊन या प्रश्नाकडे पाहायला पाहिजे, याचं काही गांभीर्यच नाही आहे. म्हणजे मराठा समाजाचं आपण म्हणाल तसं हे काही आजचं नाही आहे. गेले 40 वर्ष 1982 पासून जर आपण पहिल्यांदा जो त्याचा उच्चार झाला 1981-82ला, आता 40 वर्ष झाले.
40 वर्ष एखादा समाज एखादा मुद्दा मांडतोय. आता परवा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार असं म्हणाले की या प्रश्नामुळे महाराष्ट्राचा मणिपूर होईल. म्हणजे मणिपूरमधली परिस्थिती अगदी वेगळी आहे. मणिपूरमध्ये त्यांच्यातल्या 2 वंशाची जी मंडळी आहेत त्यांच्यात वर्षानुवर्ष दशकानुदशक काही शतकं अशा प्रकारची तेढ आहे, त्यांच्यात वैर आहे, त्यांच्यात पूर्वी सशस्त्र संघर्ष झालेला आहे. आजही मणिपूर आपल्याला माहिती काय अशांत आहे. तुम्हाला महाराष्ट्राची तुलना मणिपूरशी करायची आहे का? आणि शरद पवार तिथेच म्हणतात त्या भाषणामध्ये की जाती धर्म पंथ याच्यामधला जो भेदाभेद आहे तो संपला पाहिजे आणि दुसरीकडे ते मणिपूर सारखी स्थिती होईल. चिथावणी देण्याची भाषा कशा? मला शरद पवारांनी महाराष्ट्राची तुलना मणिपूरशी केलं हे अजिबात आवडलेलं नाहीये आणि त्यांनी असं म्हणायलाच नको होतं. उलट त्यांनी असं म्हणायला असं हवं होतं की महाराष्ट्र हा पुरोगामी प्रगत राज्य आहे आणि इतर राज्यांपुढे महाराष्ट्रातले आपण आदर्श ठेवायला हवा आहे. मणिपूरची परिस्थिती अतिशय वेगळी आहे, संदर्भ अतिशय वेगळे आहेत आणि मणिपूरचं जर उदाहरण उद्या महाराष्ट्रात झालं तर याचा अर्थ असा होतो का की मराठा समाज आणि इतर समाज यांच्यामध्ये जणू काही ते एकमेकांच्या विरुद्ध युद्धाला उभे राहावेत असं तुम्हाला अपेक्षित आहे का? किंवा असं तुम्ही अशा प्रकारची देताय का वॉर्निंग? उलट तुम्ही असं म्हणायला पाहिजे की असं होणार नाही याची आपण सगळे मिळून काळजी घेऊया, आपण सगळे मिळून त्या प्रश्नाला सामोरे जाऊया. आता शरद पवार असं म्हणाले, शरद पवार स्वतः डॉक्टर मनमोहन सिंगांच्या सरकारमध्ये 10 वर्ष केंद्रीय मंत्री होते. त्या काळात मराठा प्रश्नाचं त्यांनी मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवा म्हणून त्यांनी काय केलं? किंवा 1980 साली आपण जेव्हा म्हणतो पहिल्यांदा हा प्रश्न आला, शरद पवार 1978 साली मुख्यमंत्री झालेत. 78 ते 80 ते मुख्यमंत्री होते, परत नंतर 3 वेळाला मुख्यमंत्री झाले. तुम्ही मुख्यमंत्री असताना मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटावा म्हणून तुम्ही ज्या ज्या गोष्टी केल्यात त्या तुम्ही समाजापुढे मांडणार ना. तुम्ही महाराष्ट्राची तुलना मणिपूरशी करता म्हणजे हे तुमचं इतके वर्षांचा राजकीय परिपक्वता आहे का? म्हणजे आता एकूणच तुम्ही जसं मगाशी म्हणालात की सुरुवातीला मराठा नेता हे आपल्या इकडचं राजकारण त्यांच्या हातात होतं, त्यांचं वर्चस्व होतं, ते संपलं, त्यांनी काही मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवला नाही. पण आत्ता जे काही आहेत तर त्यांनी सुद्धा त्याच अर्थाने सगळ्यांनी एकत्र यावं आणि आपण हा प्रश्न सोडवा असंही आत्ता दिसत नाही. उलट त्यांच्यात भांडणं कशी होतील हा कुठेतरी प्रयत्न होताना पाहायला मिळतोय आपल्याला. मला असं वाटतं की मराठा आरक्षणाचं आंदोलन हे संपू नये किंवा ते चालत राहावं किंवा काही प्रमाणात ते चिघळावं किंवा हिंसक झालं तर बरंच, अशा प्रकारचा विचार करणारे सुद्धा राजकीय शक्ती आज महाराष्ट्रामध्ये आहेत आणि त्या महाराष्ट्राचे शत्रू आहेत. मी मगाशी म्हणालो तसं हा जर प्रश्न राजकारणाच्या पलीकडचा असेल तर याच्यामध्ये आज जे महाराष्ट्रातले समजा 6-7 महत्त्वाचे पक्ष आहेत, असं 2 महत्त्वाचे पक्ष तुटले आणि आपल्याकडे समजा 6 मोठे पक्ष आहेत आणि आणखीन काही पक्ष असतील, या सगळ्या पक्षांनी एकत्र येऊन याच्याबद्दल का नाही विचार करू? किंवा जो काही राजकीय लढ्याच्या पलीकडे कायदेशीर लढा द्यायचा आहे तो का नाही देऊ? किंवा सर्वांनी मिळून मराठा नेतृत्वाला का नाही सामोरं जाऊ? म्हणजे उदाहरणार्थ जरांगे असतील किंवा इतर कोणी असतील, त्यांची मीटिंग किंवा त्यांची बैठक ही सर्वपक्षीय लोकांची, सर्वपक्षीय नेत्यांची व्हायला हवी ना. ती काही सरकारची व्हायला हवी नाही. गेल्या 5 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये सगळे लोक सत्तेवर येऊन गेले. काँग्रेस सत्तेवर येऊन गेली, राष्ट्रवादीचे 2 गट सत्तेवर आले, शिवसेनेचे 2 गट सत्तेवर आले, भाजप सत्तेवर आला. या कोणालाही जर मराठ्यांचा प्रश्न सोडवता आला नाहीये तर तुम्ही तो सोडवण्यासाठी निदान एकत्र सामोरे तरी जा मराठा समाजाला. मागणी होत होती की सर्वपक्षीय बैठक व्हायला पाहिजे. सर्वपक्षीय बैठकीवरती तुम्ही बहिष्कार घालणार आणि बाहेर जाऊन तुम्ही परत असं बोलणार. आता उद्धव ठाकरेंचं जे ताजं स्टेटमेंट आहे की हा प्रश्न केंद्रात मोदींकडे मांडू, याचा अर्थ तुम्ही ते केंद्र सरकारकडे एका अर्थाने ढकलताय. ते ठीक आहे. हा याच्यातला एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आपण लक्षात घेतला पाहिजे की मराठा आरक्षणाचा प्रश्न जर सुटायचा असेल तर त्याच्यात 2च मार्ग आहेत. एक म्हणजे आत्ता असलेल्या आरक्षणामधला ओबीसींचा वाटा मराठा समाजाला देणे, म्हणजे त्यांना अकोमोडेट करून घेणं, ओबीसी म्हणून त्यांना समाविष्ट करून घेणं, जे काय आरक्षणाची टक्केवारी आहे त्याच्यात. ते झाल्यानंतर काय होणार की ओबीसीमधल्या ज्या इतर जाती आहेत, म्हणजे माळी आहेत, धनगर आहेत, वंजारी आहेत किंवा इतर छोट्या मोठ्या खूप जाती आहेत ओबीसीमध्ये, त्या सगळ्यांची वर्गवारी कमी होणार आणि
त्याच्यामध्ये मराठ्यांना स्थान मिळणार, हा एक मार्ग झाला. दुसरा मार्ग असा आहे, आता हा मार्ग वापरण्यासाठी काय करावं लागेल की सगळ्या मराठा समाजातल्या लोकांना आपल्याला कुणबी प्रमाणपत्र द्यावं लागेल. ते कुणबी म्हणून आरक्षणास पात्र ठरतील. दुसरा ह्याच्यातला एक काय मार्ग आहे, दोनच वाट आहेत. दुसरी वाट कोणती आहे, भारतीय राज्यघटनेचं त्याच्यामध्ये सुधारणा करायची आणि सुप्रीम कोर्टाने सर्व आरक्षणावरची जी टक्केवारी 50 अशी फ्रीज केली आहे, त्याच्यावर टक्केवारी तुम्हाला मिळू शकत नाही. ती टक्केवारी वाढवायची, घटनादुरुस्ती करायची आणि 5%, 10%, 15% जे का हवं असेल आरक्षण ते 50, 65 पर्यंत, 60 पर्यंत असं नेणं आणि मग मराठा समाजाला स्वतंत्र एक स्लॉट करून देणं आरक्षणाचा. हे दोनच मार्ग आहेत. या दोन मार्गांमध्ये न कळण्यासारखं काही नाही. हे आंदोलनकारांनाही समजतं, सरकारलाही समजतं, कोर्टालाही समजतं. आता त्याच्यात प्रश्न असा आहे की हा जो निर्णय आहे हा तुम्हाला सुप्रीम कोर्टाकडून हवा आहे का? मग तुम्ही सुप्रीम कोर्टात जा आणि सुप्रीम कोर्टात जो निर्णय देईल तो मान्य करा. मागे सुप्रीम कोर्टाने हे आरक्षण मराठा समाजात दिलेलं कॅन्सल केलंय एकदा आणि त्याच्यावर आता पुन्हा राजकीय म्हणजे न्यायालयीन प्रक्रिया आपल्याला करावी लागेल किंवा लढा द्यावा लागेल. पण सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण हे बेकायदा ठरवलेलं आहे एकदा. त्याच्यावरचा खरा मार्ग जो आहे तो घटनादुरुस्ती करणं हाच आहे. तर घटनादुरुस्ती करण्यासाठी तुम्हाला सगळ्या पक्षांनी एकत्र यायला पाहिजे आणि केंद्रामध्ये हे होणार, हे राज्यात होणार नाही. मला त्याच्यात वाईट काय वाटतं की मराठा आरक्षणाचा मुद्दा समोर ठेवून ज्या पद्धतीचं अत्यंत विषारी अशा पद्धतीचं पक्षीय राजकारण जे महाराष्ट्रात चाललंय ते महाराष्ट्राला मागे नेणार आहे, ते महाराष्ट्राला पुढे नेणार नाही आहे. आणि आज आपल्याला हा संघर्ष असा वाटतो की मराठा आणि ओबीसी असा संघर्ष चाललाय, तो तसा संघर्ष राहणार नाही आहे. उद्या ओबीसींना टक्केवारी समजा कमी झाली आहे तर त्या कमी झालेल्या टक्केवारीमध्ये ओबीसीमधल्या कोणत्या जातींना, पोटजातींना, उपजातींना किती स्थान मिळतंय हाही मुद्दा उद्या येणार. आणि तो मुद्दा आल्यानंतर ओबीसीमध्ये अंतर्गत संघर्ष किंवा त्यांच्यामध्ये एक थोडंसं स्पर्धेचं वातावरण असं निर्माण झालं तर ते आणखीन बिघडत जाणार. म्हणजे सगळ्या समाजाचा आपण साकल्याने विचार करतो की नाही करत हा इथे प्रश्न आहे. आता हे जे मराठा आणि ओबीसी संघर्ष जो आहे, मी सुरुवातीला जेव्हा देवेंद्र फडणवीस इकडे मुख्यमंत्री होते त्यावेळेला मराठ्यांचं आंदोलन फक्त समोर येत होतं, अनेक त्या ठिकाणी मोर्चे निघाले आणि ते शांततापूर्ण पद्धतीने झाले होते. पण आता हा संघर्ष वाढणं हे काही जणांसाठी लाभदायक ठरते की बाबा हा संघर्ष वाढला तर आपला राजकीय लाभ होईल. मुळात तो प्रश्न सुटावा यासाठी कोणीच प्रयत्न करत नाही. पण ओबीसी आणि यांच्यात संघर्ष आला तर आपल्याला कोणाची तरी मतं मराठ्यांची तरी मिळतील, ओबीसींची तरी मिळतील असा एक प्रयत्न आहे. त्यामुळे ते राजकीय लाभ उठवणं जे आहे बरोबर ते किती गंभीर. त्याच्यामध्ये मागे मी एकदा एका लेखामध्ये असं लिहिलं होतं की ओबीसी आणि मराठा असा जर संघर्ष झाला निर्माण महाराष्ट्रामध्ये तर तो काही केवळ मोर्चांपुरता राहणार नाही, तो गावागावात आणि बांधाबांधावर जाऊ शकतो. मराठ्यांचे आणि माळ्यांचे, मराठ्यांचे आणि इतर जातींचे ओबीसीमधल्या असे बांध लागलेले आहेत गावोगावी एकमेकांना, शेजारी आहेत, ते एकमेकांचे शेजारी आहेत, गावात सगळे एकमेकांच्या सोबतीनं राहतात. अमुकाच्या दुकानातून घेऊ नका, काहीच असं म्हणजे हे तर म्हणजे विकृतच आहे की अमक्याच्या दुकानातून घेऊ नका, तो तमुक जातीचा आहे म्हणून. म्हणजे आता गावगाडा हा आज पूर्वीसारखा जरी राहिलेला नसला तरी शेतीवर किंवा शेतीच्या संबंधित जे व्यवसाय आहेत त्याच्यावर अवलंबून असलेला जो सगळा समाज आहे ना तो एकमेकांवरती आजही अवलंबून आहे. म्हणजे मराठा, माळी, धनगर हे सगळे त्यांना एकमेकांची मदत लागते. आता झालंय असं की मराठ्यांची मतपेढी आपण आपल्या ताब्यात ठेवायची, ती वापरायची किंवा मराठा मतपेढीचे जे दलाल आहेत जे प्रत्यक्ष राजकारणात नाही आहेत त्यांचा वापर करून घ्यायचा आणि मराठ्यांची मतपेढी आपल्याकडे वळवून घ्यायची. अशा पद्धतीचं राजकारण जे राजकीय पक्ष आज करतायत त्याची प्रतिक्रिया म्हणून उद्या जर मराठा सोडून इतर सगळ्या जाती एकत्र आल्या आणि त्यांनी मराठ्यांची मतपेढी विरुद्ध सगळ्या मराठेतरांची मतपेढी असं जर चित्र महाराष्ट्रात निर्माण झालं
तर ते अतिशय वाईट चित्र असेल, महाराष्ट्राला मागे नेणारं चित्र असेल. आणि याचं गांभीर्य राजकीय नेत्यांना आणि राजकीय पक्षांना कळतच नाहीये की, म्हणजे आता मनोज जरांगे पाटलांचं समजा आपण उदाहरण घेतलं आणि ते असं मध्यंतरी म्हणाले की निवडणुका लढवण्याचा विचार आम्ही करू शकू. आता 288 मतदारसंघ विधानसभेचे आहेत. 288 मतदारसंघांमध्ये समजा मराठा उमेदवार उभे राहिले आणि मराठा आंदोलनाचे प्रतिनिधी म्हणून उभे राहिले, किती लोक निवडून येतील असं वाटतं तुम्हाला? येणार नाहीत. याचं कारण असं आहे की जेव्हा तुम्ही एखाद्या जातीचा झेंडा घेऊन मतदारसंघामध्ये उभे राहतात, तेव्हा तुम्ही एका अर्थाने इतर सगळ्या समाजाला तो एक सिग्नल देता की आम्ही एक्सक्लुझिव्हली मराठ्यांचे आहोत. म्हणजे मराठेतर सगळे एकत्र येण्यासाठीचा जणू तो एक संदेश आहे. आणि तसं होणार जर कुठल्याही मतदारसंघांमध्ये. शहरी भाग महाराष्ट्रातला थोडं तुम्ही दूर ठेवा, पण अर्धनागरी आणि ग्रामीण भागामध्ये जर उद्या मराठा आरक्षण किंवा मराठांचं नेतृत्व केवळ मराठा जातीपुरतं असे जर उमेदवार उभे राहिले तर स्वाभाविक ध्रुवीकरण होणार. आणि ते ध्रुवीकरण अतिशय वाईट असेल. महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचं ध्रुवीकरण आतापर्यंत झालेलं नाही. करण्याचे जेव्हा प्रयत्न झाले तेव्हा त्याचा महाराष्ट्राला फटके बसलेले आहेत. त्यामुळे असा विचार मराठा नेतृत्वाने करता कामा नये, मराठ्यांना वापरून घेणाऱ्या पक्षांनी करता कामा नये. आणि आज मराठ्यांच्या मतपेढीच्या विरोधामध्ये ओबीसींची मतपेढी बांधण्याचं किंवा एकत्र करण्याचं काम ऑलरेडी सुरू झालंय. आणि असं आहे की राजकारणामध्ये कधीही असं म्हणतात की राजकारणात कधी पोकळी राहत नसते. देर इज नो स्पेस. ती पोकळी भरली जाते. दॅट स्पेस इज ऑलवेज ऑक्युपाईड. म्हणजे उद्या मराठा मतपेढीचं जर राजकारण वाढत गेलं, त्याला जर जास्त धार आली तर तितकीच धार ही ओबीसी मतपेढी बांधण्याला सुद्धा येत जाणार. आणि त्याच्यातून महाराष्ट्राचं सामाजिक वीण जी आहे ती सगळी उसळून जाणार कायमची. म्हणजे उद्या कदाचित आरक्षण मिळेल मराठा समाजाला, पण हे महाराष्ट्राच्या समाजाचं जर आपण तुकडे करून टाकले तर महाराष्ट्राचं काय असेल भवितव्य? आता जरांगेंचा विषय तुम्ही काढला तर ते जसे उमेदवार उभे करू असं म्हणतायत, त्याचबरोबर सुरुवातीपासून त्यांचा एक मुद्दा आहे की मुस्लिमांना आरक्षण मिळालं पाहिजे. मग एक एक जातीचे प्रश्न सुद्धा हळूहळू समोर येऊ लागतायत. मला तर असं मिळालं पाहिजे, मिळालं सगळ्यांनाच पाहिजे, त्यांचे प्रश्न सुटले पाहिजे. नाही, त्याच्यामध्ये असं आहे की मनोज जरांगेंनी मुस्लिम आरक्षणाचा मुद्दा काढताच कामा नये. त्यांचा मुस्लिम आरक्षणाशी काही संबंध नाही. मुस्लिम आरक्षण हा अतिशय वेगळा मुद्दा आहे. मुस्लिमांमध्ये सुद्धा हिंदूंप्रमाणे अनेक जाती पोटजाती आहेत. त्याच्यामध्ये ज्या वर्गवारीमध्ये त्या जाती जातील त्यांचं आरक्षण देता येईल का हे त्या प्रकारे पाहिलं जावं. मंडल आयोगाच्या चौकटीमध्ये ते पाहिलं पाहिजे. ते धर्माच्या पातळीवरती पाहता कामा नये. मुस्लिम समाज हा ज्याला एकाश्म असं म्हणतात असा नाही, हिंदू समाजही नाही. मुस्लिमांमध्ये अनेक प्रतवारे आहेत, त्यांच्यामध्ये अनेक शेतकरी आहेत, त्यांच्यामध्ये इतर काम करणारे अनेक लोक आहेत. ते गरीब आहेत, वंचित आहेत, त्यांना मुख्य प्रवाहात आणायची गरज आहे. पण मुस्लिम धर्माचे नागरिक म्हणून त्यांना आरक्षण देता येणार नाही. त्याला विरोधच केला पाहिजे. आणि जरांगेंचा तर या गोष्टीशी काही संबंधच नाही. जरांगेंनी मुस्लिम आरक्षणाचा प्रश्न हातात घेताच कामा नये. तुम्ही मराठा समाजाचं आरक्षणाचं बोलताय, ती एक मोठी हिंदू समाजाची किंवा मराठी समाजाची असं पण म्हणूया महाराष्ट्रातल्या समाजाची एक मोठी चौकट आहे. त्याच्यात मुस्लिमांचा मुद्दा आला कुठून? म्हणजे असं वाटतं की महाराष्ट्रातलं जे धार्मिक सौहार्द आहे, जे काय आहे ते आणखीन बिघडावं यासाठी काही शक्ती त्यांना बोलवत आहेत का? म्हणजे त्यांचा बोलविता धनी या मुस्लिम जे त्यांनी स्टेटमेंट दिलं त्याच्यामागे कोणीतरी वेगळा आहे का? उद्या असं धार्मिक आरक्षणाची जर चर्चा सुरू झाली तर त्याला काही अंतच नाही राहणार. उद्या ख्रिश्चन म्हणू शकतील की आम्हाला ख्रिश्चन म्हणून आरक्षण द्या. भारतीय घटनेमध्ये कोणालाही धार्मिक आधारावरती आरक्षण देण्याची व्यवस्था नाही. हे जरांगेंना माहीत नसेल तर त्यांना सांगितलं पाहिजे कोणीतरी की धार्मिक आरक्षण द्यायची व्यवस्था घटनेमध्ये नाही आहे आपल्या. आणि तो मुद्दा तुम्ही काहीतरी काढू नका. आणि जर तो तुम्ही काढाल तर तुमच्या हेतूवरती लोक संशय घेतील आणि तो योग्य असेल. पण या सगळ्या याच्यामध्ये दिसून येतं की एक एक मग जी जाती असते त्यांचं ते डोकं वर काढतात किंवा तो प्रश्न डोकं वर काढतो आणि त्यातून मग आणखी समस्या निर्माण होते. मराठा आरक्षण आणि हा प्रश्न समजा आता कोर्टात आहे,
तो कोर्टात सोडवेल हे झालं की मध्येच मग दुसरी कुठल्या तरी जातीचं घ्यायचं आणि त्याच्यावरनं राजकारण सुरू करायचं. आता तुम्ही कोर्टाचं जे म्हणालात ना, कोर्टामध्ये काय असतं की कोर्टामध्ये एखादा जेव्हा विषय जातो तेव्हा आपण मोठ्या प्रमाणावरती परस्वाधीन होतो. म्हणजे शेवटी न्यायालयाचा जो निर्णय असेल तो पाळण्या वाचून दुसरा काही मार्ग आपल्याकडे राहत नाही. आपण कोर्टामध्ये न जाता जेव्हा एकमेकांच्याशी सामोपचाराने मार्ग काढायचा प्रयत्न करतो तेव्हा थोडी देवाणघेवाण करता येते, 4 गोष्टी समजुतीने कमी जास्त करतात. न्यायालयामध्ये काय असतं की न्यायालयामध्ये समोर येणारे पुरावे, जुन्या तरतुदी, याच्या ते एखादा बीजगणिताचा प्रश्न सोडवावा तसं न्यायालयाचं काम असतं. त्याच्यामध्ये ते सिद्धतेकडे जाणार हळूहळू आणि एखादी गोष्ट सिद्ध झाली की ते उत्तर तुम्हाला गणिती पद्धतीने मान्य करावं लागतं. त्याच्यामध्ये भावनांना, ॲस्पिरेशन्सना, वेगवेगळ्या समाजाचं स्थान नसतं. म्हणून तर आपण आता सुप्रीम कोर्टामध्ये हारली ना मराठा आरक्षणाचं. आता याच्यामधला वेगवेगळ्या जातींमधल्या तेढीचा जो मुद्दा आहे ना, हा आज नाही आहे. हे महर्षी विठ्ठलरामजी शिंदेंनी 100 वर्षांपूर्वी असं म्हटलंय की महाराष्ट्रीय समाजामध्ये ही आंधळी कोशिंबीर चालली, असं त्यांचं वाक्य. ही आठवण आता डॉक्टर सदानंद मोरेंनी करून दिली आहे. आणि मोरे सर स्वतः त्याला असं म्हणतात की हे कंसामध्ये समाज ठेवायचा आणि कंसाबाहेर काहींना काढायचं, असं त्यांनी त्याला एक रूपक वापरलंय. पण विठ्ठलरामजी शिंदेंचं म्हणणं असं होतं की ज्या वेळेला तुम्ही आंधळी कोशिंबीर म्हणजे एखाद्या समाजाला डोळ्याला तुम्ही पट्टी बांधून सोडून देता, त्याला एकटं पाडता आणि मग सगळ्यांनी मिळून त्याच्यावरती त्याची एका अर्थाने दिशाभूल करतो ना, डोळे बांधलेले असणं आणि बाकीच्या सगळ्यांनी त्याच्या विरोधात जणू काही एक होणं. आता महाराष्ट्रामध्ये कशी सुरुवात झाली की महाराष्ट्रात पहिला सामाजिक संघर्ष झाला तो ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर असा झाला. तो योग्य होता आणि त्याच्यामध्ये आपली जी जुनी सगळ्या रूढी परंपरा ज्या होत्या किंवा वर्चस्व होतं ते मोडून काढण्यासाठी तशा प्रकारचा संघर्ष होणं हे स्वाभाविक होतं. ते सामाजिक वाटचालीमधला एक तो महत्त्वाचा टप्पा आहे आणि तो झाला. त्याच्यानंतर आता ब्राह्मणेतर समाजाचा जर एकसंध विचार केला आपण, समजा आपण ते म्हणले की 90% आहेत आता, तर आता संघर्षाचा पुढचा टप्पा असा होणार की मराठा समाज आणि उरलेला सगळा महाराष्ट्र समाज, म्हणजे त्याच्यामध्ये ओबीसी आले, बीसी आले, आदिवासी आले, भटके विमुक्त सगळे जण आलेत. पण एक मराठा समाज वेगळा काढायचा आणि मराठा समाज हा आपला जणू काही विरोधक किंवा शत्रू, मराठा समाजाला असं वाटणार की हे आपले सगळे विरोधक आहेत, असा हा संघर्ष होणार. हा संघर्ष झाल्यानंतर उद्या आता समजा ओबीसींचा एक आपला एक समुदाय आहे किंवा समुच्चय असं आपण धरू. आता हा पण एकाश्म नाही आहे ना, याच्यामध्ये असंख्य जाती आहेत. आता यांच्यामधले समजा जर प्रबळ लोक आहेत माळी, असं आपण धरू. माळी हा एक महाराष्ट्रातला संपन्न आणि अतिशय कष्टाळू समाज आहे. पण उद्या ओबीसींच्या सगळ्या आरक्षणामध्ये माळ्यांचाच फायदा होतोय किंवा माळ्यांचाच लाभ होतोय असं जर ओबीसीच्या इतर सगळ्या समाजाला वाटलं तर काय होणार? उद्या माळी समाजाला लक्ष करायचं आणि इतर सगळ्या समाजांनी एकत्र यायचं. उद्या मराठा समाज पण त्या समाजाला सामील होऊ शकतो. मग समाजातलं लक्ष काय करायचं तर माळी समाज करायचं. त्याच्या पुढे उद्या म्हणजे हे मी तुम्हाला हायपोथेटिकल काल्पनिक सांगते की उद्या समजा आरक्षणाची चर्चा आणखीन पुढे गेली आणि समजा असं लोकांना वाटायला लागलं की पूर्वाश्रमीचा जो महार समाज आहे म्हणजे नवबौद्ध समाज आहे, त्या नवबौद्ध समाजालाच सगळ्या सवलती जास्त मिळतात आणि इतर समाजाला मात्र मिळाल्या नाहीयेत असं समजा वाटायला लागलं तर उद्या मग काय करायचं? मग त्या समाजाला लक्ष करायचं आणि इतर सगळ्यांनी एकत्र यायचं. हे संपणारच नाही कधी. म्हणजे याच्यातून जे समाजाचे जे तुकडे होतात किंवा फ्रॅगमेंटेशन जे होतं ना, याच्यातून नुकसान होतं आणि समाजाला चुचकारणं आणि समाजाला आपल्याला सोयीनुसार त्याला असुरक्षित वाटायला लावणं, एका समाजाला असुरक्षित वाटायला लावणं, मग त्याला लढाईला उभं करणं, त्याच्यात आणि इतर समाजामध्ये तुकडे पाडणं आणि या सगळ्या प्रक्रियेचा आपला राजकीय लाभ आपण घेण्याचा प्रयत्न करणं, हे जे आहे ना. आत्ता महाराष्ट्रामध्ये काय होतंय सांगू का, की महाराष्ट्रातल्या राजकीय नेत्यांना आणि राजकीय पक्षांना आपल्या पक्षीय किंवा निवडणुकीच्या राजकारणाची चौकट किती ठेवायची
आणि ती कुठे ओलांडायची नाही याचं भानच राहिलेलं नाहीये. म्हणून या सगळ्या सामाजिक आंदोलनांचा जो राजकीय वापर जो होतोय ना, तो या लोकांच्या मूर्खपणामुळे किंवा घालवेडेपणामुळे होतोय. म्हणजे तुम्ही आता एक ब्राह्मणेतर हा वादासंदर्भात बोलला. आता देवेंद्र फडणवीस इथे मुख्यमंत्री झाले तेव्हा मराठा आंदोलनं जे ती मोठ्या प्रमाणावर झाली. आत्ता सुद्धा ते सत्तेमध्ये आहेत, अर्थात ते उपमुख्यमंत्री आहेत, पण जरांगे आपण पाहतोय की सातत्याने फडणवीसांना लक्ष करतायत. तर त्यात कुठेतरी मराठा आरक्षणाच्या माध्यमातून पुन्हा एकदा ब्राह्मणांवर लक्ष हे करणं हे कुठेतरी होतंय का? आता हे कोणी बोलणार नाही, पण हे बोलणं आवश्यक आहे. ते म्हणजे मराठा आरक्षणाच्या प्रश्नामध्ये देवेंद्र फडणवीसांनी जेवढं काम केलं आणि जेवढं प्रामाणिकपणे प्रयत्न केले तेवढे क्वचितच कोणी केले. देवेंद्र फडणवीसांनी मनापासून प्रयत्न केले मराठ्यांचं आरक्षण टिकावं, ते मिळावं, सुप्रीम कोर्टामध्ये ते केस मांडणं, महाराष्ट्रात मंजूर करून घेणं. देवेंद्र फडणवीसांनी याच्यामध्ये काही डबल गेम केली आहे किंवा मराठा समाजाला फसवण्याचा प्रयत्न केला असं मला वाटत नाही. त्यांनी प्रामाणिक प्रयत्न केले, मनापासून प्रयत्न केले आणि त्या पद्धतीचे ते अशा पद्धतीचे ते राजकारणी नाही आहेत असं मला वाटतं. की कोणत्या तरी समाजामध्ये तेढ निर्माण करायची आणि आपलं राजकारण करायचं अशा पद्धतीचं ते नाही करत. आता दुसरा मुद्दा, ह्याच्यामध्ये जरांगे सारखे त्यांनाच लक्ष का करतात हा मुद्दा. ह्याच्यामध्ये जरांगेंची चूक अशी होतीये की कोणत्याही या प्रश्नामध्ये एका व्यक्तीची चर्चा करणं आणि इश्यूची चर्चा करणं याच्यातला जो फरक आहे तो जरांगेंना समजत नाही. याचं कारण जरांगे हे काय, आय डोंट कन्सिडर हिम ॲज अ मॅच्युअर्ड लीडर. ते काय परिपक्व नेते नाही आहेत. म्हणजे जसे पूर्वी सामाजिक नेते परिपक्व, तसे जरांगे परिपक्व नेते नाही आहेत. तर जरांगेंना हे समजायला हवं की आपण मराठा आरक्षणाचा मुद्दा मांडतोय आणि तो महाराष्ट्र सरकार, केंद्र सरकार आणि महाराष्ट्रातले सगळे राजकीय यांच्याशी संबंधित. हा देवेंद्र फडणवीस या एका व्यक्तीचा प्रश्न नाही आहे. म्हणजे एका व्यक्तीला त्याबद्दल लक्ष करणं हे आंदोलनाचं एका अर्थाने नुकसान करणार आहे आणि महाराष्ट्रातली तेढ वाढवणार आहे. आता सत्तेमध्ये आज कोण आहेत? आज एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत. कोणत्या समाजाचे आहेत? मराठा समाजाचे आहेत. 2 उपमुख्यमंत्री आहेत. एक उपमुख्यमंत्री आहेत ब्राह्मण समाजाचे, दुसरे उपमुख्यमंत्री कोण आहेत? अजित पवार. ते कुठल्या समाजाचे आहेत? मराठा समाजाचे आहेत. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचे सगळ्यांची यादी काढा आजच्या मंत्र्यांची. किती मंत्री मराठा समाजाचे आहेत? 20 मंत्री मराठा समाजाचे आहेत किंवा 19 मंत्री मराठा समाजाचे आहेत. मग ते मराठा समाजाचे जे मंत्री आहेत ते तुमचे मित्र आहेत की तुमचे शत्रू आहेत? ते सरकारचा भाग असले तर तुमचे शत्रू झाले का? मग तुम्ही तसं म्हणता का? तुम्ही तसं म्हणत नाही. तुम्ही एका कोणत्या तरी व्यक्तीला लक्ष करता आणि त्याच्यावरती तुम्ही हल्ला करता आणि त्याला शत्रू मानता. याच्यामध्ये तुम्हाला समाजाचं फॅब्रिक बिघडवायचं आहे का? किंवा दुसरी गोष्ट त्याच्यातली अशी की तुम्ही दुसऱ्या कोणाची तरी भाषा बोलताय का? तुम्हाला कोणीतरी एखादं किल्लीचं खेळणं असावं तसं तुम्हाला कोणीतरी चावी भरली आणि त्याच्यावर तुम्ही नाचताय असं आहे का ते? याच्यात होतंय काय की ब्राह्मण समाज हा महाराष्ट्रातल्या सामाजिक वाटचालीमधला एक अडसर आहे किंवा अडथळा आहे असं आकलन समजा महात्मा फुल्यांच्या वेळेला होतं, आपण असं गृहीत धरू. ते आंबेडकरांपर्यंत चालत आलं. आंबेडकरांनी केलेला सत्याग्रह आपल्याला माहिती आहे, नाशिकचा, 14 तळ्याचा. ते योग्य आहे, तेव्हा ते योग्य होतं. त्याच्यानंतर भारताला स्वातंत्र्य मिळालं, त्यानंतर आपल्या घटनेमध्ये आरक्षणाची तरतूद झाली, त्याच्यात 3 पिढ्या 4 पिढ्या शिकल्या, मोठ्या झाल्या. आज महाराष्ट्रात किंवा देशामध्ये आरक्षणाचा लाभ मिळालेले किंवा मिळवलेले असे हजारो लोक आहेत की झाले. या सगळ्या सामाजिक वाटचालीवरती तुम्ही अशा प्रकारे बोलून एक प्रकारे पाणी फिरता. त्याच्यातून असं चित्र निर्माण होतं की महाराष्ट्राची गेल्या 100-125 वर्षात काही प्रगतीच झालेली नाही की काय, अजून त्याच जुन्या सामाजिक व्यवस्थेमध्ये आणि उतरंडीमध्ये आपण आहोत की काय. प्रत्यक्षात झालंय असं की समाजाचं जे एकूण फॅब्रिक आहे त्याच्यापासून ब्राह्मण समाज हा आत्ता पुरेसा एलियनेट झालाय. त्याचं कारण असं आहे की त्या समाजाला आत्ता आरक्षणाची गरज त्या पद्धतीने नाही आहे. आर्थिक दृष्ट्या बघितलं तर इतर समाजांपेक्षा त्यांची प्रगती झालेली आहे. शैक्षणिक प्रगती बऱ्यापैकी झालेली आहे.
समाजाकडनं त्यांना आता काहीतरी हवंय किंवा समाजाकडून हे घेण्यासाठी आपण आंदोलन केलं पाहिजे अशा प्रकारची त्यांची परिस्थिती नाही आहे. याच्या उलट काय करायला पाहिजे की या समाजामधले जे सुबुद्ध लोक आहेत, ज्यांना महाराष्ट्रातल्या या सगळ्या सामाजिक गोष्टीबद्दल आस्था आहे मनापासून, त्यांनी आपली जातीचा अहंकार टाकला आहे, जातीचं आपलं ओझं टाकून दिलं आहे, जे समाजासाठी एकत्र येण्याचा बरोबर जाण्याचा प्रयत्न करतात, त्यांना सोबत घ्यायला हवं आहे. तुम्हाला एखाद्या समाजाला लक्ष करून काहीच उपयोग नाही आहे. म्हणजे तुम्ही ब्राह्मण समाजाला समजा लक्ष केलं आणि ब्राह्मणांवर टीका केलीत. झालंय असं की मराठा आंदोलन जसजसं गेल्या 10, 15, 20 वर्षामध्ये चालत आलं किंवा होत गेलं, त्याला एक हा मोठा अंडरकरंट सतत ठेवण्यात आला, ब्राह्मण द्वेषाचा, ब्राह्मण तिरस्काराचा किंवा ब्राह्मणांवर टीका करण्याचा. आज जर आपण समाज माध्यमं बघितली तर ब्राह्मण नेत्यांवरती अत्यंत विषारी पद्धतीने टीका केली जाते किंवा त्यांच्या कुटुंबियांविषयी अतिशय अश्लील बोललं जातं किंवा शिवीगाळ केली जाते. हे काय महाराष्ट्राला पुढे नेणारी गोष्ट नाही आहे. आणि दुसरं असं की असं केल्यामुळे ज्यांना तुम्ही लक्ष करताय त्यांचं नुकसान होतंय असंही नाही आहे. याच्यात एक मोठं म्हणजे व्यापक चित्र असं पाहायला पाहिजे की बाबासाहेब आंबेडकरांचे अनेक अनुयायी, त्यांचे अनेक सहकारी हे ब्राह्मण होते, दलितेतर होते. त्या सगळ्यांना सोबत घेऊन बाबासाहेब गेलेत. विठ्ठलरामजी शिंदेंच्या सगळ्या मांडणीमध्ये सगळ्या समाजाबद्दलचं प्रेम आहे. डिप्रेस्ड क्लास मिशनमध्ये दलितांना सोबत घेण्याची सगळी भाषा आहे. हे समाजाचं जे एकसंध फॅब्रिक आहे ते तुम्ही का बिघडवताय? तुमची बाजू बरोबर आहे, तुम्हाला न्याय हवा आहे, मराठा समाजाला न्याय द्यायची गरज आहे, पण ती कुठल्याही एका समाजाला, एका वर्गाला शत्रू करून मिळणारी नाही आहे. हे त्यातून एकमेकाप्रती एक विद्वेष निर्माण होतो आणि तो समाज आपोआपच त्या प्रश्नापासून पण दूर जाऊ शकतो. प्रश्नापासून त्या समाजाचं पण नुकसान होतं. म्हणजे असं आहे की एखादा तुम्ही काल्पनिक शत्रू समजा एका तयार करून ठेवलात तर तरुण पिढीला काय वाटायला लागतं की अरे आपला हा शत्रू आहे बरं का, या शत्रूला नष्ट करा मग आपण जिंकू. प्रत्यक्षात काय असतं की तुम्हाला उत्तम शिक्षण मिळालं पाहिजे, तुम्ही तुमचे तरुण तरुणी हे व्यवसायामध्ये स्टेबल व्हावेत म्हणून तुम्ही प्रयत्न करायला पाहिजेत. आता महाराष्ट्रामध्ये ज्या वेगवेगळ्या संस्था स्थापन झाल्या आहेत, सारथी किंवा इतर सगळ्या ज्या संस्था, महाज्योती किंवा या सगळ्या झालं, त्याचं तेच आहे ना लक्ष की त्या समाजातले तरुण तरुणी डेव्हलप झाले पाहिजेत. आणि असं आहे की प्रतिगामी ज्या शक्ती असतात की नाही त्या सगळ्या समाजांमध्ये असतात. त्या ब्राह्मणांमध्ये असतात, त्या मराठ्यांमध्ये असतात, त्या दलितांमध्ये असतात, त्या नवबौद्धांमध्ये असतात, त्या ओबीसीमध्ये पण असतात. प्रतिगामी असणं हे एका जातीचं वैशिष्ट्य किंवा एका जातीला आंदण दिलेलं नाही आहे. हा गुण सगळ्यांकडे प्रतिगामी असतात, सारखेच असतात. एखाद्या विशिष्ट समाजातला एखादा विशिष्ट समाज हा समाजाच्या उतरंडीमध्ये समजा पूर्वीच्या भाषेत खालचा असं मानलं जात असेल, ते आंतरजातीय लग्न करतात का कोणी आज प्रेमाने? म्हणजे आदान प्रदान नाही करत ना. त्यामुळे प्रतिगामित्वाचा मागता कोणा एकाच जातीचा महाराष्ट्रात नाहीये. मराठ्यांचा आत्ता या क्षणी मराठा आंदोलनाचा प्रॉब्लेम काय झाला आहे की जरांगेंना सुद्धा आपल्या समाजाला आपण नेमकं काय देऊ शकू हे कळत नाहीये आणि म्हणून ते जास्तीत जास्त आक्रमक भाषा वापरत चालले. आता या आक्रमक भाषेचा जो शेवट आहे ना त्याच्यामध्ये एकतर तुम्हाला मिळणं किंवा जर मिळालं नाही तर समाजाचा पूर्ण नैराश्य येईल आणि उद्रेक होऊ शकतो किंवा नैराश्य येईल. तुम्ही समाजाला टोकाला नेऊन ठेवताय. असं टोकाला नेणारे नेते समाजाचं नुकसान करत असतात नेहमी. आपण आणखी काही मुद्द्यांवर बोलूया, एक छोटासा ब्रेक घेऊया आणि त्यानंतर आणखी अनेक मुद्दे आहेत त्यावर बोलूया. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.